परंतु मी गजी घोडके सांगतो का अरे नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड पानसरे यांचा 15 साली अज्ञात लोकांनी बंदुकीने हत्या करण्यात आली, नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली. म्हणून मी सांगतो की आम्ही त्याच्यातलेच लोक आहोत. कधी काय घडेल आणि कधी काय नाही याचा थांग पत्ता लागणार नाही. आणि निश्चित अशा लोकांचा नरेंद्र दाभोळकर आणि अशा लोकांचा कॉम्रेड पानसरे कधी होईल हे कधी सांगता येणार नाही. मी गजी घोडके हिंदुत्ववादी कार्यकर्ता काल पाहिलं का गोविंद पानसरे कॉम्रेड या व्यक्तीने 88 साली पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन गेली 8-10 दिवसात करण्यात आलं. त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं का शिवाजी कोण होता, शिवाजी कोण होता, शिवाजी कोण होता. आणि अजूनही आपल्या हिंदूंचं रक्त असं खवळत नाही का. एखाद्या मुस्लिमांनी जर का ते पुस्तक लिहिलं असतं तर तेव्हा तुमचं रक्त खवळलं असतं का. मुस्लिम वेगळा, हा कॉम्रेड वेगळा. आणि त्यामध्ये मी काल पाहिलं का रोहित पवार, सन्माननीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. अहो त्यांची याला भीक मागावं लागली. संपूर्ण देशभर जाऊन एका शरदचा हा नातू का पंतू का काय आहे, हा शरदचा तो माणूस, याचा बापाचं नाव मला माहित नाही, तर हा शरदचा जो नातू रोहित पवार हा क्या याच्यात जाऊन भीक मागत होता का आमची साधी एनसी तरी घ्या. आणि हा त्या लेखकाची त्याच्या गाडीवर बसून 2 व्हीलरवर बसून त्याची एनसी दाखल करायला गेला. अरे ज्या चुलत्याची एनसी नाही घेऊ शकले तुझी, त्याचं कारण असं होतं का तो घटना खरोखर घडलेली होती आणि तिला हा भाऊ करत होता. अरे रोहित पवार तुला कळत नाही का. आमचं काही म्हणणं नाही, पुस्तक चांगलं आहे, परंतु छत्रपती म्हणजे आमचे आराध्य दैवत. जसं आम्ही श्रीरामाला मानतो, आपण खंडेरावला मानतो, आपण पंढरपूरच्या राजाला मानतो, तसंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो. त्या दैवताला जर का आले तुझ्याची भाषा जर आली तर म्हणून एक म्हणणं मांडलं, चीड निर्माण झाली. अरे बाबा तू का, अरे तुझ्याची भाषा वापरली, एकेरी शब्दात का लिहिलं, तर तो तिकडून रिवर्स बोलत होता म्हणून त्याला शिवीगाळ देण्यात आली. तर मी गजी घोडके सांगतो का त्यांनी तरी संजय गायकवाडांनी राजकारणाच्या मुद्द्यावरती माघार घेतली. कारण वरतून जर का आदेश आला तर ठीक आहे, मी माफी मागतो. परंतु मी गजी घोडके सांगतो का अरे नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड पानसरे यांचा 15 साली अज्ञात लोकांनी बंदुकीने हत्या करण्यात आली, नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली. म्हणून मी सांगतो की आम्ही त्याच्यातलेच लोक आहोत. कधी काय घडेल आणि कधी काय नाही याचा थांग पत्ता लागणार नाही. आणि निश्चित अशा लोकांचा नरेंद्र दाभोळकर आणि अशा लोकांचा कॉम्रेड पानसरे कधी होईल हे कधी सांगता येणार नाही. निश्चित याचं मी समर्थन करतो. आणि आमच्या आराध्य दैवताला जर का कोणी असं बोलत असेल तर निश्चित त्याचा आमचा विरोध हा निश्चित राहील.